ती उपवासाचा परिणाम कुपोषणावर होतो. जसं आमचं अन्नाचं कुपोषण झालं तसं विचाराचं कुपोषण झालं. म्हणून तुकाराम महाराज त्या काळामध्ये म्हणाले, विचाराविन न पाविजे समाधान. व्यक्ती गेल्यानंतर हजारो वर्ष जिवंत ठेवायचे काम विचार करतात. म्हणून तुकाराम महाराज म्हणाले की उजळा वया आलो वाटा, खरा खोटा निवाड. शिक्षणाची व्याख्या तुकाराम महाराजांनी सांगितली. सागरामधून घागर काढणं सोपं आहे, घागरीमध्ये समुद्र बसवायचे काम संतांनी केलेत. जगाला सत्य सांगितलेत. त्या काळामध्ये तुकाराम महाराज म्हणाले की रात्रंदिवस हा महायुद्धाचा प्रसंग. संत होती, युद्ध कोणाशी केले? त्या काळामध्ये ब्राह्मण लोक समाजाला लुटत होते. महिलांना बंधनं घालण्यात आलं होतं. सर्वसामान्य माणसाने जर गुन्हा केला तर त्यांची मुंडी कापली जात होती. बामण गुन्हा केल्यानंतर फक्त तिची चंटकी कापली जात होती. म्हणून तुकाराम महाराज म्हणाले, शिका सूत्र शेंडी याचा तोडी संबंध. त्या लोकांशी संबंध तोडा. तुमच्या हाताने तुम्ही देवाची पूजा करा. तुमच्या हाताने करा ना, काही पाप लागत नाही. तुमच्या हाताने सत्यनारायण करा, तुमच्या हाताने वास्तुशांती करा, करा वाटलं तर. म्हणून तुमचा पैसा वेस्ट कामाला खर्चू नका, वेळ वाया घालू नका, ऊर्जा वाया घालू नका तारुण्यातली. म्हणून संतांनी त्या काळामध्ये सांगितले, सरळ या वसंत काळ काय करेल पर्जन्य काळ. वसंत ऋतू गेल्यानंतर पर्जन्य काळ काय करणार आहे? किंवा ह्याच्या पलीकडे जाऊन दुःख व्यक्त केले. आमच्या देशामध्ये कसं वातावरण आहे सांगतो ऐका. म्हणाले, आंब्याच्या झाडाला जेवढं फूल लागतं तेवढे आंबे लागत नाहीत. जेवढे आंबे लागतात त्याच्यामध्ये काही पाखरं खाऊन जातात, काही वाऱ्या वावदानामध्ये नाश होतात, काही आडीला नासून जातात. तशी आमची हालत आहे. आम्हाला जीव धोक्यामध्ये घालून पैसा कमीताव, मोठा उत्सव करणं, ऋण काढणं, सण करणं. कालपुरा तंड्यावरले लोक 12 मेले हो देवाला जाऊन तिरुपतीला. 12 लोक मेले ऍक्सिडेंटमध्ये. त्याच्या मागले परिवारवाले कसं करावं सांगा. कारण की देव पाहावया गेलो, देवाची होऊन ठेवलो. तुम्हीच देव आहात, तुम्हीच देव आहात. आप मर गए पीछे डूब गई दुनिया म्हणले कबीर. तुम्ही मेल्यानंतर देवाला घेऊन काय करणार आहात? स्वतःवर प्रेम करायला शिका. आमचे लोक आत्महत्या करायला, नापास झालं म्हणून, पैसे मिळाले नाहीत म्हणून, संसारामध्ये कर्जबाजारी झालं म्हणून. संत लढणारे नव्हते, रडणारे नव्हते, लढणारे होते बाबा. लढायला शिकलं पाहिजे आम्हाला. संकटाच्या छाताडावर पाय देऊन आम्हाला कार्यक्रम करायला शिकलं पाहिजे, किंवा आपल्या विचाराचा प्रचार प्रसार झाला पाहिजेत. शिवाजी महाराजचा इतिहास जाणून घ्या. संभाजी महाराजांनी 4 ग्रंथ जे लिहिले, बुद्धभूषण ग्रंथामध्ये म्हणतात, जे लोक दैववादी असतात ते नामर्द असतात, जे लोक प्रयत्नवादी असतात तेच खरे मर्द असतात. जे लोक प्रयत्नवादी असतात. भगतसिंगाला फाशीची सजा झाली. इंग्रज अधिकाऱ्यानं प्रश्न विचारलं, तू उद्या मरणार आहेस, तुला मृत्यूची भीती वाटत नाही का? भगतसिंग म्हणाले, मुझे फूलों से प्यार नहीं, कांटों का दीवाना हूँ, जलने वाला दीप नहीं, जलने वाला परवाना हूँ, मिट जाऊं ऐसा बीज नहीं, बिक जाऊं ऐसी चीज नहीं, मैं महापुरुषों की संतों की विचारधारा गाता हुआ अनघाया तराना हूँ. हे भगतसिंगानं सांगितले. म्हणून हा इतिहास आम्हाला शिकवला गेला नाही.